आज आमच्या कापडणे गावात आम्ही सर्व ग्रामस्थ व शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या फिल्टर प्लॅन्टच्या बंद कामाजवळ आमचं सर्व ग्रामस्थांचं धरणे आंदोलन व घागर नळाला लाव हे आम्ही आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आमच्या कापडणे गावात धुळे तालुक्यातील सर्वात कापडणे मोठे गाव असून सर्वसामान्य लोकांना मूलभूत आम्हाला शुद्ध पाण्यापासून संपूर्ण गाव अनेक वर्षापासून वंचित आहे। आमच्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील गरीब लोक असतील, मजुरी करणारे लोक असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सर्वांना गरीब श्रीमंत सगळ्यांना आज अनेक वर्षापासून विकतचं पाणी घ्यावं लागतं आहे। अशा अनेक समस्या आम्हाला सामोरे जात असताना आमच्या कापडणे गावात अगोदर 3 कोटीची योजना आली, पण त्या योजनेची संपूर्णपणे त्या योजनेचा बट्ट्याबोळ झाला। त्या योजनेमुळे आमच्या कापडणे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले नाही। त्यामुळे आम्हाला आता थोड्याच दिवसापूर्वी 3 वर्षापूर्वी कापडणे ग्रामपंचायतीला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 9 कोटी खर्च करून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती, पण त्या पाणीपुरवठा योजनेत अक्षम्य त्रुटी असल्यामुळे जिथं पटेल तिथं पाईपलाईन टाकण्यात आल्या, जिथं पटेल तिथं ट्रीटमेंट प्लॅन करण्यात आला व हे जे संबंधित पाणीपुरवठा समिती होती, ग्रामपंचायत पदाधिकारी होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा योग्य पाठपुरावा न केल्यामुळे आम्हाला त्या 9 कोटीच्या योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला असून त्या योजनेतनं सुद्धा आम्हाला 9 लिटरसुद्धा पाणी ग्रामस्थांना आजपर्यंत मिळालेलं नाही। एवढा आम्हाला संघर्ष करत असताना आम्हाला 5 वर्षापूर्वी आमच्या कापडणे ग्रामपंचायतीने 17 लाख रुपये खर्च करून एक फिल्टर प्लॅन्ट मंजूर करून आला, ज्याच्यात सर्वसामान्य माणसांना फुकट तर नाही पण 5 रुपयाचा कॉईन टाकून 10 रुपयाचा कॉईन टाकून पाणी देऊ असं आम्हाला सांगण्यात आलं होतं व ते फिल्टर प्लॅन्ट 17 लाख रुपयाचा गडीवर बसवला होता, पण त्याच्यातनं तो संपूर्णपणे फेल झाला। तिथून कोणालाही पाणी मिळालं नाही व तो प्लॅन्ट अक्षरशः भंगारात आमच्या शाळेत टाकण्यात आला। पण आमच्या संपूर्ण जागृत ग्रामस्थांच्या व संघर्ष समितीच्या सर्व तरुणांच्या पुढाकारामुळे तो आम्ही मागील वर्षी आंदोलन केलं। त्यावेळेस आम्हाला ज्या संबंधित जे जलजीवनचे ठेकेदार होते व जलजीवन मिशनचे अधिकारी असतील, BDO असतील, संबंधित सर्व प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिले की आम्ही 1 महिन्याच्या आत तो फिल्टर प्लॅन्ट चालू करून देऊ व ग्रामस्थांना 5 रुपये टाकून पाणी उपलब्ध होऊन जाईल। पण त्या घटनेला आज 1 वर्ष झाला असून कुठल्याही प्रकारचं पाणी मिळत नसल्यामुळे आम्हाला आज पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे। तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांना या समस्येवर तात्काळ जर तोडगा नाही निघाल्यास आम्ही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व या संपूर्ण प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी जबाबदार राहतील ही सर्वांनी नोंद घ्यावी। आज कापडणे गावात समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने 17 लाख रुपये खर्च करून जो RO फिल्टर प्लॅन चालू केलेला होता 2020 साली, तो नेमका गावासाठी, लोकांसाठी का फक्त वैयक्तिक टक्केवारीसाठी का स्वतःचं काही हित जोपासण्यासाठी 2020 साली सुरू करण्यात आलेला RO फिल्टर प्लॅन आज 6वं वर्ष लागून गेलं। 6 वर्षामध्ये 6 थेंब पाणी जर त्या RO प्लॅनमधून निघत नसेल तर 17 लाख रुपये खर्च करण्याचा अट्टहास त्यावेळेस का करण्यात आला आणि करण्यात आला मग RO फिल्टर प्लॅन सुरू का केला नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे। दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी 2025ला कापडणे ग्रामस्थांच्या वतीने व पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं, तेव्हा सदर हा प्लॅन निदर्शनास आला। सदर जल मिशन अंतर्गत झालेल्या कामामुळे ज्या ठिकाणी RO प्लॅन होता त्या ठिकाणी जल मिशनच्या वतीने हा प्लॅन तोडून तिथे पाण्याची टाकी उभारली, पण RO प्लॅन काढण्याची परवानगी न घेता त्यांनी तिथे त्या जागेवर पाण्याची टाकी बांधली। त्यानंतर जे जल मिशनचे ठेकेदार आहेत परशुराम देवरे साहेब यांनी सदर हा प्लॅन काढून 5 वर्षापासून जिल्हा परिषद शाळा इथे ठेवण्यात आलेला होता, धुडखात पडलेला होता। धुडखात पडल्यानंतर मागच्या वर्षी आंदोलनाच्या निदर्शन आल्यानंतर त्यांनी व ग्रामपंचायतीने अशी लेखी स्वरूपात माहिती दिली आणि हे दिलं की आम्ही आंदोलन संपल्यानंतर 1 महिन्यात तुम्हाला पाणी सुरू करून देऊ। त्या गोष्टीला आज 1 वर्ष झालं
तरी पण एक थेंब पाणी आलेलं नाही आहे. सदर याच्या पुढे आणि आज पण सकाळपासून समस्त ग्रामस्थ गागर नळाला लाव या आंदोलनाला बसले आहेत. आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासक म्हणून कोण जी काही व्यक्ती असतील कोणीही या ठिकाणी आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, हे आंदोलन चालू आहे. उद्या उठून जर हे आंदोलन किंवा ग्रामपंचायतीने दखल, प्रशासकांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही उद्या BDO साहेब, कलेक्टर साहेब, CO साहेब यांना निवेदन देऊ. निवेदन दिल्यानंतर त्याची जी पुढची कारवाई सदर आम्ही कापडणे ग्रामपंचायतीवर 17 लाखाविरुद्ध केस करणार आहोत. ही आमची पुढची दिशा असेल. बस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.